बाई आता मला ना सारवायचं आहे. हे पाणी घेऊन जाते आणि तिकडे सारवते. ते पावसामुळे खूपच उकरलं ते. काय म्हणतात ते, पावसामुळे जास्तच उकरलं ते. काय बाबा ते इथे चपला. आता हे सारवायचं काय हे लेकरं बी. अरे चपला तिकडे ठेवत जा ना. का चपला बिपला मी ठेवतो. पावसामुळे किती तुमच्या चपलामुळेच उकरते हे सगळं. किती उकरलं. इकडे रांगोळा रांगोळा काढायच्या राहतात. ते पायावर किती चपला का आम्ही उचलून जाव का तुमच्या सगळ्याची चपला. चपला बी उचलून ठेवता नाही या लोकांना बाबा. आता चाला मी सगळं एवढं ते वासरू आहे ना, त्या वासरासाठी केलं हे. ते वासरासाठी एवढं सिमेंटच होतं पहिल्यांदा. तुम्ही वासरासाठी केलं केलं तर मग आता मला राहू द्या. आता वासरासाठी केलं रांगोळा बिंगोळा काढायला का माहीत. पण हे उकरतेच नाही पायातले मध्ये हे बघा किती उकरलं. आता मी जाणार आहोत शेण आणायला. मग ते दाखवतो. शेण आणायला जाणार आहोत. तुम्ही गोठ्यात शेण आणायला जातो. हे बघा आणलं शेण. आता याच्यात माती आणायला लागते. माती थोडीशी माती आणून ती सगळी मिक्स करावं लागते. आता हे मिक्स करणार. मिक्स करून आता हे सगळं मिक्स करणार. हे बघा आता हे मिक्स केलं की हे मिक्स आणि आता हे सारून घेते. पूर्वीच्या जमान्यात हे असंच होतं. लहान होतं आम्ही तेव्हा असं सडा टाकायचा. असा हे काढून असा 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 सडा टाकायचा. आता हे थोडंसं कसं ना हे त्या वासरासाठी एवढंच केलं. हे सगळं सिमेंटच होतं अगोदर. पण ते नंतर मग ते वासराला बांधत होते त्याचे पाय पिसलत होते. त्या गाईच्या कारोडाचे ते आमच्या छोटेसे होते ते. तर ते पाय पिसले होते. मग आम्ही माती टाकली. माती आणून शेणात मला ती तिकडे गौरक्षण सोडलं. गौरक्षण सोडल्यानंतर तर मग आमची सुनबाई बोलल्या राहू द्या म्हणे आई मला इथे रांगोळी काढायची. मग आता दिवाळी दसरा आम्ही इथे रांगोळी काढतो. तेव्हा आता हे असं सारवायचं. हे सगळं उकरलं आता हे सारवतं. त्याला कोणी कोणी लिपायचं म्हणते, कोणी कोणी सारवायचं म्हणते. हे झालं सारवणं एवढं. जुने लोक असं होतं पहिले कुठे सिमेंटा बिमिटा काय. पहिले कुठे सिमेंट हे होतं. गरीब परिस्थिती होती. सगळं सडा सारवणच करायचं. आणि आता सुगंध त्याला हे ज्याच्या दारात हे सडा सारवून असलं त्याच्या दारात लक्ष्मी असते असे पूर्वीचे लोक पण म्हणतात. आणि खरोखरच आहे. सडा सारवणाचं काही वेगळंच वाटते. आता आमच्याकडे काही एवढंच अंगण आहे. जास्त काही अंगण नाही आहे. हे सगळे काम आंघोळीच्या अगोदर करावं लागतं. अगोदर केलं तरच बरं वाटतंय. आता आंघोळ केल्यानंतर अंगाचा वास येतोय ना. आता तरी किती वाजले आज. आता किती टाईम भरपूर टाईम बघितलं नाही. तर अगोदर आम्ही 6:30 वाजता 5:30 वाजता उठायचो. शेण आणायचो गोठ्यातून गायाच्या कोठ्यातून आणि 5:30 वाजता सडा सारवत करत. काय बाकीच्या शेणाचं काय कसे नाही. बाकीच्या शेणाचं तिथे शिवाजी महाराज तिथे आहे ना थोडंसं शेणात तिथे दूध होता तिथे सारवं. हे बाकीचं शेण जे आहे ना आता हे शिवाजी महाराज तिथे. हे तुला दाखवतो शिवाजी महाराज. चप्पल घालून
आमच्या शिवाजी महाराजांचा फोटो. अरे इथे पहिलं सिमेंटचंच होतं. हम्म. आता हे शेणा मातीचं केलं. इथे पण रांगोळी काढावं लागतं ना. केलं हे. कमी पडलं शेण जरासं. झालं सगळं सारं. झालं आता सगळा सारवणं. दिसलं. आता इथे आम्ही रांगोळी टाकणार. आता तर उशीर झाला. आता नाही टाकणार. आता संध्याकाळी टाकणार. झालं सारवणं झालं. लय थकली आता. का घाम झाला. आता झाडू पोछा करतो. झाडू पोछा करते आता. झाडू पोछा झाल्यानंतर झालं बाबा. फायनली सारवणं झालं. हे सगळं सारवणं झालं. बाबा पूर्वीच्या जमान्यात करत होतं. सकाळी आमची सासू आम्हाला 5:30 वाजता सुद्धा लावत आहे. उठल्याबरोबर शेण आणायचं. शेण आणलं की सडा टाकायचं. सडा सारवायचं. सारवल्यानंतर आंघोळ करायची. आंघोळीच्या अगोदर कधी हात नाही लावू द्यायचे कशाला. आंघोळ झाले की देवाला अगरबत्ती देवाला अगरबत्ती लावली की लगेच चहा पाणी ठेवायचं. लहान लहान बीर ननद दिले होते लय आता होता. चहा ठेवायचा. सगळ्यांना चहा द्यायचा. चहा दिल्यानंतर मग नंतर आपण सगळ्याच्या मागून प्यायचा. आपण मागून चहा झाल्यानंतर मग जेवणाचा सीन करायचा. मग जेवणाचं करायचं. स्वयंपाक करायचा लय मोठ्या. तेव्हा काय ज्वारीच्या भाकरी थापायच्या नाही. ते चुलीवर ज्वारीच्या भाकरी करायच्या चुलीवर. आणि भाजी करायची लय मोठी. उरली तर खाली नंतर बसा तसेच कड्यावर. असं होतं पूर्वीच्या जमान्यात. नाही आमची सासू लय कडक होती. सकाळी आंघोळ केल्याशिवाय कुठले कामं करायचे नाही अशी कडक भाषेत सांगायचं. आणि तेव्हा कसं आपल्याला काय बोलता आताच्यासारखं काय बोलता आहे नाही. तो बाबा तसं म्हणलं तसं ना तर नवरा असा झपके दे का नाही. ज्या कड्यावर पडलं त्या कड्यावर मारत जाय नवरा. असं पूर्वी होतं. चला आता झाडू पूजा करायचा. आंघोळ करायची. पूजा करायला आज खूप उशीर झाला. जय श्री एवढंच सांगायचं होतं व्हिडिओमध्ये आजच्या.